पुण्यात जो अपघात झाला त्या अपघातामध्ये एका तरुणाला आणि एका तरुणीला पॉश गाडीने उडवून 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या गाडीने अपघात झाला आणि त्या अपघातात दोघंही जागीच मृत्यू पावले। तर या घटनेमधून ज्या पद्धतीने पोलिसांकडून वक्तव्य केली गेली, हॉस्पिटलकडून ज्या ससून रुग्णालय त्याच्याकडून ज्या पद्धतीने रिपोर्टची अफरातफरी करण्यात आली, ज्या पद्धतीने न्यायालयाकडून या आरोपीला सोडण्यात आलं, आरोप माफ करण्यात आले, अपघातावरती 300 शब्दाचा निबंध लिहून त्याला ज्या पद्धतीने सोडण्यात आलं, हे खरोखरच खूप निंदनीय होतं। परंतु हे झालं इथपर्यंत ठीक आहे, परंतु पुढे सुद्धा जो तपास झाला त्या तपासात सुद्धा अशाच प्रकारे त्या मुलाची बाजू कुठेतरी सांभाळताना पाहायला भेटतात प्रशासन आणि हॉस्पिटलकडून सुद्धा त्यांना सहकार्य सुद्धा करताना आपल्याला पाहायला भेटतं। कारण 3 लाखाची लाच घेतली ही पोलिसांनी सुद्धा या चौकशीमध्ये समोर आणलं आणि जे ब्लड सॅम्पल होते ते सुद्धा कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून टाकले आणि त्या ठिकाणी दुसरेच सॅम्पल त्यांना देण्यात आले होते। तर या पद्धतीनं जे पुण्यात प्रकरण घडलं त्या पुण्याच्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे ब्लड सॅम्पल फेकून टाकले होते। त्या ब्लड सॅम्पल जे फेकून टाकले त्यानंतर चौकशीमध्ये एकाला अजून अटक करण्यात आली। तर हे ब्लड सॅम्पल होते ते ब्लड सॅम्पल संपवण्यासाठी, लपवून ठेवण्यासाठी किंवा फेकून देण्यासाठी 3 लाखाची लाच घेण्यात आली होती आणि ही 3 लाखाची लाच घेण्यात आली होती, ते सुद्धा लाच घेतली होती ती सुद्धा त्यांनी जमा केली पोलिसांनी। परंतु याचबरोबर 2 डॉक्टर सुद्धा यामध्ये सामील होते, त्या 2 डॉक्टरांना सुद्धा अटक करण्यात आली। स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपयाची कॅश घेऊन आला होता आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याला सुद्धा अटक करण्यात आलं। कारण या घटनाक्रम ज्या पद्धतीने होता तो चौकशी केल्यानंतर सर्व जे मुद्दे होते ते सुद्धा पुढे यायला लागले आणि प्रत्येकाला यामध्ये अटक होणार, कारवाई होणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। हा अमित आहे, तो अमित ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाचं काम करतो आणि तो डॉक्टरांचा सह आणि निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो। त्यालाच या लाच घेण्यामध्ये जास्त करून अटक करण्यात आली, कारण तो स्विफ्ट कारमधून 3 लाखाची लाच घेऊन आला होता। कल्याणी नगर अपघात प्रकरण, त्या अपघात प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांना सुद्धा अटक करण्यात आली। त्याच पद्धतीनं या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे की अग्रवाल आहे, ज्या व्यक्ती जो आरोपी आहे त्याचे आजोबा आहेत, त्या आजोबांनी हे ब्लड सॅम्पल बदलण्याची विनवणी केली होती असं डॉक्टरकडून सांगण्यात आलं। आणि ज्या अमितेश कुमार आहेत, जे पुण्याचे आयुक्त, त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीनं हे ब्लड सॅम्पल आम्ही चेक करण्यासाठी पाठवले होते ते चेक करण्यासाठी पाठवलेले सॅम्पल या डॉक्टरांनी ते कचऱ्याच्या डब्यात टाकले। म्हणजे त्यांचा जो कर्मचारी होता त्याच्या माध्यमातून त्यांनी हे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि ते त्याच ठिकाणी दुसरे सॅम्पल घेऊन त्यावरती ज्या आरोपी होतं त्याचं नाव लिहून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक करण्यासाठी पाठवलं होतं। असा धक्कादायक खुलासा अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता। तर अशा प्रकारे ब्लड सॅम्पल इकडे तिकडे अफरातफरी करण्यात आली होती। तर याआधी सुद्धा या ससून रुग्णालयावरती ड्रग्स ज्या पद्धतीने एकाचा ड्रग्स सप्लाय करण्यामध्ये आरोप होता तो सुद्धा ससून रुग्णालयावर होता। तर ससून रुग्णालयावरती सर्व ससून रुग्णालयाची चौकशी व्हावी, कारण अशा पद्धतीने ड्रग्स प्रकरण सुद्धा, अशा अपघाताचं प्रकरण सुद्धा प्रत्येक प्रकरणात ससून रुग्णालय कुठे ना कुठे सामील असल्याचं पाहायला भेटतंय। यासाठी पुण्याचे जे ससून रुग्णालय आहे त्याला त्या सर्व प्रशासनाकडून त्या सर्व हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी, त्यामध्ये काय चाललेला कारभार कशा पद्धतीने चालतो या सर्व गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या त्यांना न्याय भेटावा म्हणून ज्याने अपघात केला, ज्या व्यक्तीकडून अपघात झाला त्याला योग्य ती कारवाई त्याच्यावर होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं ब्लड सॅम्पल तशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं न्यायालयामधून त्याला जे सोडण्यात आलं होतं रविवारच्या दिवशी, त्या न्यायालयावर सुद्धा त्यांची चौकशी करून त्यांना सुद्धा योग्य ती कारवाई व्हावी हीच अपेक्षा करूया। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। जय महाराष्ट्र।